वाल्या अर्थात वाल्मिक कराड, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंबर 1 चा आरोपी. आपल्याला आठवत असेल, या वाल्मिक कराडनं गेल्या 2.5 महिन्यांमध्ये नेमकं काय केलंय याचे कारनामे आपल्या कानी पडले. पण हे 2.5 महिन्यांपुरते कारनामे होते का? तर नाही. गेल्या 2 दशकांमध्ये त्यानं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपली दहशत माजवली होती. म्हणजे कसं, तर आपल्या खिशात पोलीस आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी ठेवल्या होत्या. वरती गमजा घातला होता, हातात गंडे दोरे, आणि सगळं पोलीस प्रशासन या वाल्मिक कराडच्या टाचेखाली होतं. आणि त्याला साथ होती त्याचे सगळे गुंड पुंड, जे त्याचे चेले चपाटे, या सगळ्यांना हाताशी धरून तो हवं तसं मनमानी कारभार या बीड जिल्ह्यामध्ये करत होता. मग परळीतली थर्मल पॉवर एनर्जी असेल, त्यातून बाहेर पडणारी जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो बॉटम ॲश असेल, म्हणजे राख, त्या राखेच्या माध्यमातून देखील यांनी त्या ठिकाणी आपली दहशत माजवली. वीट भट्ट्यांच्या माध्यमातून देखील आपली दहशत माजवली. नंतर जमिनी बळकावणे, खोटे नाटे केसेस, सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणे, शिवाय जमिनी लुबाडणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, अपहरण करणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खंडणी मागणे. आणि याच खंडणीच्या माध्यमातून एक हत्या घडली, जी निर्घृण हत्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची. आणि यातून या सगळ्या वाल्या कराडचा कच्चा चिठ्ठा गेले 2.5 महिने प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, शिवाय सामाजिक कार्यकर्ते कुणी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आणि विरोधकांमधून, स्पेशली सुरेश धस यांनी चव्हाट्यावर आणला. या सगळ्या वाल्मिक कराडच्या ज्या काही आतापर्यंतच्या त्यांनी केलेल्या सगळ्या कारनामांच्या गोष्टी होत्या, ते सगळे कारनामे शेवटी हळूहळू उघड व्हायला लागले. आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये, मग ते बीड असेल, परळी असेल, धारूर असेल, केज असेल, अंबाजोगाई असेल, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये या वाल्याच्या मर्जीतले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत अशी माहिती देखील समोर आली. याच दरम्यान तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतले जवळपास 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक यादीच 27 जानेवारीला जाहीर केली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. याच्या आधी देखील आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या संदर्भातला कच्चा चिठ्ठा काढला होता. कोण कुठला पोलीस वाल्मिक कराडच्या मदतीला धावून जातो, कोण कुठला पोलीस वाल्मिक कराडच्या सोबत आहे, कोण कुठला पोलीस वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना मदत करतोय, ही नावानिशी माहिती सुरेश धस यांनी बाहेर काढली. मग कुठल्या पोलिसाचे हायवा आहेत, टिपर आहेत, मटक्याचे अड्डे आहेत, त्यात तो पार्टनर आहे, कुठल्या पोलिसानं करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवलं होतं लुगडं घालून, असे बरेचसे किस्से या सुरेश धस यांनी बाहेर काढले. त्याच दरम्यान तृप्ती देसाई यांनी देखील जवळपास 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वाल्या कराडशी कनेक्टेड आहेत, त्याच्या मर्जीतले आहेत. ते एकाच ठिकाणी बरेच वर्ष एकाच पोलीस ठाण्यात राहतात, भ्रष्ट आहेत, त्या ठिकाणी लाच घेतात, लुबाडतात, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा सगळ्या गोष्टी तृप्ती देसाई यांनी पुराव्यानिशी सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि आज तो दिवस उजाडला की आज तृप्ती देसाई स्वतःहून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आपला जबाब दिला आणि या सगळ्या 26 पोलिसांविरुद्धात आपले पुरावे देखील सादर केले. एकंदरीतच या विषयावरचं लाईव्हच आहे. वाल्याचे पोलीस स्पेशल 26 पुरावे दिले, आता कारवाई करा. तृप्ती देसाई यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुमच्या हातात आता पुरावे आले ना, आता कारवाई करायला पाहिजे. कारण जेव्हा मी म्हणजे तृप्ती देसाई म्हणतायत की 27 जानेवारीला 26 पोलिसांची यादी जाहीर केली, जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत, तोपर्यंत म्हणजे आतापर्यंत जवळपास 1.5-2 पावणे 2 महिने झाले, पण या पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट मलाच
बीड पोलिसांनी नोटीस बजावली, कारणे दाखवा नोटीस किंवा पुराव्यानिशी बोला आणि या सगळ्या पोलिसांविरोधात पुरावे सादर करा अशी नोटीस मला धाडण्यात आली. पण तृप्ती देसाई यांनी देखील याच्यावर स्पष्टपणे म्हटलं की होय, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुरावे सादर करायला जाणार आहे. जर मी गेले नाही तर माझ्यावर भलते सलते आरोप होतील. जे काही म्हटलेलं आहे ते खरं आहे. आणि आज तृप्ती देसाई काही त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात गेल्या. त्या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक सचिन मांडकर यांच्या पुढे त्यांनी आपला जबाब देखील दिला. शिवाय यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेली एक बॅग आहे काळ्या रंगाची, त्या बॅग मधून पुरावे देखील सादर केले. यामध्ये काय काय आहे? लेखी स्वरूपात या पोलिसांविरुद्धचे पुरावे, काही व्हिडिओज, काही ऑडिओ क्लिप्स, शिवाय यासोबत काही फोटोज, याचा पेनड्राईव्हच त्यांनी सचिन मांडकर यांच्याकडे सुपूर्द केला. आता एवढं सगळं केल्यानंतर त्या शांत बसलेल्या नाहीये. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आता तुम्हाला पुरावे दिलेत, आता गोपनीय चौकशी करा आणि तात्काळ 1 महिन्याच्या म्हणजे 24 तासाच्या आत, माफ करा 24 तासाच्या आत या सगळ्या पोलिसांना बीड जिल्ह्यातून हाकला आणि त्यांच्यावर चौकशी लावा, शिवाय त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना निलंबित करा. म्हणजे आता प्रश्न हाच उरलाय की तृप्ती देसाई यांनी यापूर्वी 26 जणांची नावांची यादी जाहीर केली, स्पेशल 26, त्याच्यावर काही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनाच नोटीस देण्यात आली की आमच्या विरोधात तुम्ही जे काही म्हटलेलं आहे की आम्ही वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहोत, तर त्याचे काही पुरावे आहेत का, ते पुरावे सादर करावेत. त्यानुसार तृप्ती देसाई यांनी आज पुरावे देखील सादर केले. आता त्याची शहानिशा होईल, चौकशी होईल आणि या संदर्भामध्ये आता गोपनीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. प्रश्न हाच उरतो की जेव्हा तृप्ती देसाई यांनी या स्पेशल 26 म्हणजे वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं जाहीर केली होती, त्यावर सुरेश धस यांनी असं म्हटलं होतं की यातले काही पोलीस आहेत ज्यांनी वाल्मिक कराडचा चेहरा देखील बघितलेला नाही. आणि हे केवळ 26 नाहीयेत, तर जवळपास 150-200 जणांची यादी आहे आणि मी ती मुख्यमंत्र्यांकडे जाहीर करणार आहे, सादर करणार आहे. आता वाल्मिक कराड याच्या मर्जीतले जर 150-200 अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये असतील तर ती यादी मुख्यमंत्र्यांकडे सुरेश धस यांनी सादर केली का? केली असेल तर ती नावं कुठे आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली आणि या संदर्भात सुरेश धस यांनी काय फॉलोअप घेतला त्याची माहिती अजूनही सुरेश धस यांच्या संदर्भात आलेली नाही. तृप्ती देसाई यांनी 26 नावं बाहेर काढल्यानंतर त्यांना बीड पोलीस नोटीस पाठवतात, पण आमदार सुरेश धस यांनी धडाधड नावं घेतलेली, सचिन केंद्रे, सचिन सानप, भास्कर केंद्रे, नंतर बरीचशी नावं त्यांनी घेतली होती. ती नावं घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी सुरेश धस यांच्या विरोधात कुठली नोटीस नाही बीड पोलिसांनी पाठवली किंवा तुम्ही पुरावे सादर करा, हे कसं काय बोलताय, हे काही त्यांनी म्हटलेलं नाही. उलट यावेळी भास्कर केंद्रे यांनी स्वतःहून वैयक्तिक येऊन एखादा व्हिडिओ आणि सुरेश धस कसं माझ्यावर चुकीचा आरोप करतायत असं म्हटलं. पण बीड पोलिसांकडून सुरेश धस यांना ना कुठली कारणे दाखवा नोटीस आली, ना पुरावे सादर करा अशी कुठली चौकशी झाली. त्यामुळे हा वेगळा न्याय कशाला? म्हणजे तृप्ती देसाई यांनी जी 26 नावं जाहीर केली, त्या 26 नावांची जी यादी होती त्याचे सगळे पुरावे देखील दिले. म्हणजे तृप्ती देसाई यांनी हवेत गोळीबार केला नव्हता, उलट या सगळ्यांविरोधात त्यांनी पुरावे सादर केले, लेखी स्वरूपात व्हिडिओ, ऑडिओ, फोटो, पेनड्राईव्ह मधून सगळं दिलेलं आहे. मग आता जर तुम्ही तृप्ती देसाई यांना नोटीस देताय आणि त्यांना चौकशीसाठी बोलवून त्यांचा जबाब नोंदवून घेताय, त्यांच्याकडनं पुरावे सादर करून घेताय, मग सुरेश धस यांना देखील तुम्ही बोलावलं पाहिजे आणि सुरेश धस यांनी आतापर्यंत ज्या पोलिसांवर आरोप केलेत त्यांच्या संदर्भातले सगळे पुरावे मागितले पाहिजेत. कारण सुरेश धस यांनी जेव्हा एसआयटी स्थापन करायची होती त्यावेळी एसआयटीतले हे अधिकारी नको, ते अधिकारी हवेत, हे सगळं प्रत्यक्षात म्हटलं होतं मीडिया समोर आणि त्यानुसार अधिकारी देखील एसआयटी मधले बदल करण्यात आले होते. 1-2 नव्हे 2-3दा एसआयटीची स्थापना झाली आणि त्यात वेगवेगळे बदल करण्यात आले. कुठले पोलीस त्यामध्ये हवेत, कुठले नकोत, हे सगळं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर बाकीचे जे काही गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत त्यामध्ये देखील महादेव मुंडे हे प्रकरण होतं, तर ते प्रकरण एलसीबीच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे नको, अमुक तमुक अधिकाऱ्याकडे द्यायला पाहिजे असं देखील सुरेश धस म्हटले होते. नंतर नवनीत कावत यांनी स्पेशल त्याच्यावर एक अधिकारी नेमले आणि त्यांच्या मार्फत त्याची आता चौकशी सुरू आहे त्या संपूर्ण प्रकरणाची. त्यामुळे प्रश्न हाच उरतो की तृप्ती देसाई यांनी जी काही स्पेशल 26 जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले होते त्या सगळ्यांची जी नावं घेतलेली आहेत त्या नावांवर प्रत्येकावर काय गुन्हा आहे, त्यांनी काय केलेलं आहे, ते कसे भ्रष्ट आहेत,
ते कसे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत या सगळ्यांचे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत. या ठिकाणी जेव्हा तृप्ती देसाई बीड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात, ज्या तुम्ही तो स्क्रीनवर व्हिडिओ देखील पाहत असाल, यांच्या कार्यालयात गेल्या, त्या ठिकाणी जेव्हा त्यांची चौकशी झाली किंवा त्यांनी पुरावे सादर केले काळ्या बॅग मधले, किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपलं म्हणणं देखील मांडलं, जबाब देखील दिला, जेव्हा त्या मीडियाशी बोलायला आल्या, त्यानंतर बाहेर जेव्हा आल्या, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुरावे आता तुम्हाला दिलेले आहेत, आता गोपनीय चौकशी करून 24 तासाच्या आत या अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यामधून तुम्ही हाकलायला हवं, यांच्यावर कारवाई करायला हवी. दुसरी गोष्ट त्यांनी आणखी महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पण गृहमंत्री पदाचा कारभार देखील त्यांच्याकडे आहे, पण ते गृहमंत्री म्हणून कमी पडतायत, असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलं. इतकंच नव्हे तर त्यांनी या सगळ्या पोलिसांवर काय काय आरोप केलेले आहेत. एक महत्वाचं म्हणजे अजूनही वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे जुने आहेत ते जसेच्या तसे अजूनही त्याच पदावर या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. 10-10 वर्ष काही कर्मचारी एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. हे हप्ते गोळा करतात. काही जण या सगळ्या वाल्मिक कराडच्या प्रकरणात देखील सामील आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील या आरोपींचा समावेश आहे, असं देखील या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. आणि आत्ताच्या सगळ्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी असं आपलं म्हणणं देखील मांडलेलं आहे की वाल्मिक कराड कोठडीत असला तरी त्याच्या मर्जीतले अधिकारी आणि कर्मचारी अजूनही या बीड पोलीस ठाण्यामध्ये कसे काय कार्यरत असू शकतात, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी एक स्पेशली उदाहरण देखील मांडलेलं आहे. बाळासाहेब बांगर म्हणून हे ऍक्च्युली बीट प्रमुख आहेत, म्हणजे चिंचोळी हे जे बीट आहे, चिंचोळी गायरानातच संतोष देशमुख यांना निर्घृण त्यांची हत्या करण्यात आली, त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं. त्यावेळी चिंचोळी बीटची जी जबाबदारी होती, त्या बीटचे प्रमुख जे होते ते होते हे बाळासाहेब बांगर. मग त्यांच्यावर अजूनही कारवाई का झाली नाही, ते अजूनही त्यांच्या त्याच जागेवर कसे काय, असा सवाल तृप्ती देसाई यांनी या ठिकाणी केलेला आहे. खर तर आरोपींना मदत करण्याकामी या सगळ्यांनी मदत केली आहे. आरोपींना पळून लावण्यात, आरोपींच्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी जी काही मदत करता येईल ती सगळी मदत या आरोपींनी केल्याचं या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यातला जो तृप्ती देसाई यांनी मांडला होता तो म्हणजे स्पेशल 26. हे स्पेशल 26 कोण होते यांची नावं पहिल्यांदा आपण ऐकूयात आणि मग त्यानुसार आता आपण याच्यावर सगळा प्रयत्न करूयात. मुळातच वाल्मिक कराड याच्या मर्जीतले अधिकारी कोण आहेत ही नावं पहिल्यांदा सुरेश धस यांनी बाहेर काढली, जे संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराडला मदत करत होते. त्यामध्ये त्यांनी नाव घेतलं होतं केज पोलीस ठाण्याचे PI म्हणजे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचं त्यांनी नाव घेतलं होतं. नंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, अर्थात बीड जिल्हा हेडक्वार्टर मध्ये ते आता सक्तीच्या रजेवर आहेत. नंतर दुसरं नाव त्यांनी घेतलं होतं राजेश पाटील, हे ज्या ठिकाणी सुदर्शन घुले याला केज मधील एका हॉटेलमध्ये भेटले होते. शिवाय 29 नोव्हेंबरच्या CCTV फुटेज मध्ये हा राजेश पाटील देखील त्या ठिकाणी दिसून आला. आणि या राजेश पाटलानं 6 डिसेंबरला प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांनी अट्रॉसिटी ची केस दाखल करून घेतली नव्हती. 9 डिसेंबरला ज्यावेळी अपहरण आणि हत्या झाली त्यावेळी देखील हे दोघे केस पोलीस ठाण्यात कार्यरत होते, पण त्यांनी ग्रामस्थ मस्साजोगचे धनंजय देशमुख, शिवराज देशमुख हे जे फिर्यादी आहेत त्यांना देखील मदत केली नाही, उलट मिसगाईड केलंय, असे देखील आरोप त्या ठिकाणी करण्यात आले. या दोघांना तर सहारोपी करा अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केलेली आहे. त्याच वेळी त्यांनी करुणा मुंडे ज्या 2021 मध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत आल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार होत्या, त्याच वेळी त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलं आणि पिस्तूल ठेवण्यात जे कोण त्या ठिकाणी व्यक्ती होत्या ते पोलीस होते आणि त्यांनीच या ठिकाणी लुगडं नेसून म्हणजे साडी नेसून म्हणजे महिलेच्या वेशात त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवली. त्यावेळी त्यांनी सचिन सानप, भास्कर केंद्रे अशी काही 2-3 नावं देखील घेतली होती. त्यामुळे सुरेश धस यांनीच सुरुवातीला या वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण यांची नावं धडाधड घ्यायला सुरुवात केली होती. इव्हन भास्कर केंद्रेंवर तर त्यांनी असा ठपका ठेवला होता की त्यावेळी तेथे जो मटका चालतो त्या मटक्याचे पार्टनरशिप भास्कर केंद्रेचे आहे, त्याच्याकडे 100 टिप्पर आहेत, 200 हायवा आहेत, असं बरंच काही काही म्हटलेलं आहे. भास्कर केंद्रे यांनी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ केला होता, तो देखील व्हायरल झाला. पण मुळात त्याचं पुढे त्या प्रकरणाचं काय झालं काही माहित नाही. या संदर्भात सुरेश धस यांनी स्वतःहून मी मुख्यमंत्र्यांकडे 150 ते 200 पोलिसांची यादीच देणार आहे, जी यादी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची आहे असं देखील म्हटलं होतं. पण त्यांचं पुढे काय झालं काहीच सांगितलेलं
या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र 3 गोष्टी घडल्या. तीन म्हणजे 4 गोष्टी घडल्या. अविनाश बारगळ जे एसपी होते बीडचे, त्यांची त्या ठिकाणाहून ट्रान्सफर झाली. त्या ठिकाणी नवनीत कावत यांना त्या ठिकाणी रुजू करण्यात आलं, जे आता एसपी आहेत बीडचे. नंतर सचिन म्हणजे प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, जे पी आहेत. राजेश पाटील PSI ज्यांचं निलंबन करण्यात आलं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जरी घडलं असलं तरी जी काही बाकीचे अधिकारी पोलीस कर्मचारी आहेत त्यांची नावं मात्र ज्या ज्या वेळी सुरेश धस यांनी पुढे घेतली त्यांच्यावर कोणतीही ऍक्शन झाली नाही. त्यामुळे आता या ठिकाणी जी तृप्ती देसाई यांनी जी काही नावं घेतलेली आहेत ती नावं एकदा आपण ऐकायला हवीत. ते 26 अधिकारी आणि कर्मचारी कोण आहेत? त्यामध्ये एक PI, नंतर 5 API म्हणजे 6 पोलीस अधिकारी आणि एकूण 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे 6 पोलीस अधिकारी कोण आहेत ते पहिल्यांदा बघूयात. पहिले जे या ठिकाणी PI आहेत प्रवीण बांगर गेवराई पोलीस स्टेशनचे. नंतर API कोण आहेत? रंगनाथ जगताप अंबाजोगाई ग्रामीण. नंतर बाळराजे दराडे बीड ग्रामीण. नंतर दहीफळे शिरसाळा पोलीस ठाण्याचे API. नंतर घुगे पिंपळनेरचे API. आता हे सगळे जे आहेत यांच्या सोबत जर आता आपण पाहिलं तर बनसोड केजचे ज्यांनी केज API हे पण त्या ठिकाणी 40 मिनिटं जागेवरच नव्हते. म्हणजे शिवराज देशमुख, धनंजय देशमुख आपला भाऊ ज्याचं अपहरण झालंय त्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आलेले आहेत, पण 40 ते 45 मिनिटं ती तक्रारच दाखल करून घेतली नव्हती. आणि मग नंतर कुठे ना कुठेतरी ती तक्रार दाखल करण्यात आली ज्यावेळी मस्साजोगचे ग्रामस्थ त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायला लागले. म्हणजे हे सगळे API, PI दर्जाचा 1 अधिकारी, API दर्जाचे 5 अधिकारी, हे झाले 6 या ठिकाणी पोलीस अधिकारी. कर्मचारी आता यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यामध्ये भागवत शेलार केज बीट LCB स्थानिक गुन्हे शाखा, संजय राठोड अंबाजोगाई ऍडिशनल पोलीस अतिरिक्त पोलीस. नंतर त्रिंबक चोपणे केज पोलीस कर्मचारी, सतीश कागणे अंबाजोगाई पोलीस कर्मचारी. नंतर याच्या जोडीलाच या ठिकाणी राजकुमार मुंडे DYSP ऑफिस अंबाजोगाई तिथले पोलीस कर्मचारी, सचिन सानप परळी बीट स्थानिक गुन्हे शाखा, राजाभाऊ अवताडे बीड स्थानिक गुन्हे शाखा, विष्णू फड परळी शहर हे जे आहेत ते देखील परळी शहरातले पोलीस कर्मचारी. नंतर बाळासाहेब बांगर जे मी मगाशी सांगितलं होतं केजचे चिंचोळी बीट प्रमुख आहेत पोलीस कर्मचारी. नंतर अमोल गायकवाड युसुफ वडगाव हे तिथे चालक आहेत, या पोलीस गाडीचे चालक आहेत. नंतर शेख जमीर धारूर पोलीस कर्मचारी. नंतर चोपले बर्दापूर पोलीस कर्मचारी, रवी केंद्रे अंबाजोगाई पोलीस कर्मचारी, बापू राऊत अंबाजोगाई पोलीस कर्मचारी. नंतर भास्कर केंद्रे परळी पोलीस कर्मचारी, दिलीप गित्ते केज DYSP ऑफिसचे पोलीस कर्मचारी. नंतर डापकर DYSP ऑफिस केज पोलीस कर्मचारी, गोविंद भताने परळी पोलीस कर्मचारी, विलास खरात वडवणी पोलीस कर्मचारी आणि बाला डाकणे पोलीस कर्मचारी नेकनूर. ही सगळी 26 नावं, या सगळ्या 26 नावांची यादी स्पेशल 26 म्हणून जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी आणि कर्मचारी आहेत अशी यादी 27 जानेवारीला तृप्ती देसाई यांनी जाहीर केली होती पत्रकार परिषद घेऊन. आणि त्याच वेळी त्यांनी म्हटलं होतं की या सगळ्या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. अर्थात नंतर बजरंग सोनवणेचे खासदार आहेत त्यांनी देखील म्हटलं होतं ज्यावरती तृप्ती देसाईंनी असं या ठिकाणी स्टेटमेंट दिले किंवा यांची नावं जाहीर केलेत याचा अर्थ त्यांना हलक्यात घेऊ नका, कारण की त्यांचा देखील या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्या परिसरात त्यांच्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत, त्यांची माणसं आहेत आणि त्यांनी त्यानुसार पुराव्यानिशी माहिती मिळाल्याशिवाय ती नावं सादर करणार नाहीत. याच तृप्ती देसाईंनी खरं तर दिंडोरीतील स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये वाल्मिक कराड त्या ठिकाणी 2 दिवस 15 आणि 16 डिसेंबरला वास्तव्यास होता हे देखील पुढे मांडलं होतं. नंतर CCTV फुटेज मध्ये त्या केंद्रामध्ये तो देखील आढळून आला. आणि त्यानंतर शरणपूर या ठिकाणी जर आपण पाहिलं जे नाशिक मधलं त्या ठिकाणचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे तिथं देखील या वाल्मिक कराडनं एका हस्तरेषा तज्ञाकडं आपलं भविष्य पाहिलं होतं असं देखील या ठिकाणी तृप्ती देसाईंनी म्हटलं होतं. आता त्याचा पुढे काय तपास झाला हे देखील अजून काही माहित नाहीये.
एकंदरीतच तृप्ती देसाई यांनी ही जी सगळी माहिती जेव्हा सादर केली त्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जी 26 नावं आहेत या 26 नावांना आता खरंच त्यांच्या विरोधात काही पुरावे आहेत का असा प्रश्न या ठिकाणी अनेकांनी विचारला. हाच प्रश्न खरं म्हणजे जेव्हा बीड पोलीस ठाण्यानं विचारला तेव्हा मात्र त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आणि या नोटीसी अंतर्गत आज त्यांना त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आलं. त्यावर स्वतः तृप्ती देसाई काही कार्यकर्त्यांना घेऊन, त्या मुळातच भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी याआधी देखील बरीचशी प्रकरण आपण पाहिली असतील तर ती त्यांच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत. महिलांवरची काय अन्याय होतात त्या विरोधात देखील त्यांनी अनेकदा वाचा फोडलेली आहे आणि ती आंदोलनं धसास नेलेली आहेत. त्यामुळे या प्रकरणात जेव्हा तृप्ती देसाईंनी एंट्री केली त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा स्पेशल 26 वाल्मिक करारच्या मर्जीतले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नावच थेट संपूर्ण मीडिया समोर आणि महाराष्ट्रासमोर मांडली. नंतर जवळपास 1.5 ते 2 महिन्यांनी आता बीड पोलीस ठाण्यानं त्यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आणि या नोटीसी अंतर्गत तुम्हाला आता या ठिकाणी पुरावे घेऊन बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात यावं लागेल असं म्हटलं. तृप्ती देसाई यांनी तर स्पष्टपणे कालच सांगितलं होतं जाताना सगळ्या मीडियाला की माझ्याकडे पुरावे आहेत, मी घाबरणारी नाही, हवेत गोळीबार करणारी नाही, माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी जाणार. माझ्यावर भलते सलते, मी जर गेले तर भलते सलते आरोप करतील पण मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणारी नाही, मी पुरावे घेऊन जाणार. त्यानुसार त्यांनी जो शब्द दिला तो पाळला. त्या आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील गेल्या. त्या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर देखील उपस्थित होते. त्यांच्या ठिकाणी त्यांनी जेव्हा त्यांनी काळी बॅग जी दाखवली त्यामध्ये ते सगळे पुरावे होते, ती मीडियाला त्यांनी आज जाताना दाखवली देखील आणि ती बॅग घेऊन ते पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी सचिन मांडकर जे अपर पोलीस अधीक्षक आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा केली, आपला जबाब नोंदवला. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी आपल्याकडचे असलेले पुरावे देखील सादर केले. आता त्यानंतर जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं की आता मी पुरावे दिलेले आहेत त्यामुळे आता याची गोपनीय चौकशी 24 तासाच्या आत व्हायला पाहिजे आणि जे हे पुरावे आहेत या पुराव्यानुसार यामध्ये जे वाल्मिक करारचे मर्जीतले अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना पहिल्यांदा बीड जिल्ह्याबाहेर हाकलून द्यायला पाहिजे, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे. इतकंच नव्हे तर 27 मार्च पर्यंत जे काही आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इथले जे कोण आमदार असतील बीड जिल्ह्यातले या सगळ्यांनी या संदर्भात आवाज उठवावा आणि ही जी माहिती आहे, हे जे पुरावे आहेत यानिशी या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. आता त्यांनी इतकंही म्हटलं की मुळातच बीड जिल्ह्यात नवनीत कावत ज्यावेळी त्या ठिकाणी रुजू झाले त्यांनी चार्ज घेतला त्यानंतर निश्चितपणे बीड जिल्ह्यात जो काही क्राईम रेट आहे तो कमी आलेला आहे. त्यांनी सगळीकडे लक्ष घातलेलं आहे, डॅशिंग अधिकारी आहेत. पण नवनीत कावत जरी नवीन असले तरी अजूनही वाल्मिक करारच्या मर्जीचे जुने पाने अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आहेत ज्यांच्यावर अनेक त्या ठिकाणी आरोप होत आहेत. कुणी हप्ता गोळा करतंय, कुणी 10 वर्षे एकाच पोलीस ठाण्यात आहे, कुणी वाल्मिक करारच्या सांगण्यानुसार कुणाच्यावर तरी खोटे केसेस दाखल करतोय, कुणावरचे तरी गुन्हे बाजूला काढतायत. या सगळ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आता इतकंच नव्हे तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अजूनही वाल्मिक करारच्या या सगळ्या जे कोण मर्जीतले आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांना पाठीशी का घातलं जात आहे, त्यांची का चौकशी केली जात नाहीये. वाल्मिक करार कोठडीत जाऊन 60-70 दिवस झाले तरी देखील अजूनही या वाल्मिक करारच्या मर्जीतले अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्याच पोस्टवर आहेत, त्यांना बीड जिल्ह्यातून का हकललं जात नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलेला आहे. शिवाय वाल्मिक करारच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना अजूनही पाठीशी घातलं जात आहे. कोण घालतंय त्यांना पाठीशी, यामागे काही पॉलिटिकल कनेक्शन आहे का याची देखील चौकशी व्हायला हवी असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. 27 जानेवारीला 26 जणांची यादी देणाऱ्या तृप्ती देसाईंना 17 मार्चला म्हणजे 16-17 मार्चला या ठिकाणी नोटीस दिली जाते की तुम्ही त्यांच्या विरोधात पुरावे सादर करा आणि आता ही नोटीसच्या उत्तर देण्याऐवजी स्वतः तृप्ती देसाई त्या ठिकाणी दाखल होतात
आणि त्यांच्या विरुद्ध जे काही पुरावे आहेत ते सादर करतात. तर अशा वेळी आता डॅशिंग पोलीस अधिकारी, डॅशिंग SP नवनीत कावत या पोलिसांवर ऍक्शन घेणार का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार. शिवाय सुरेश धस यांनी जे काही याआधी आरोप केले होते अनेक पोलिसांवर, त्या पोलिसांची यादी कुठं आहे, त्या पोलिसांवर काही कारवाई झाली का, त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली गेली का, या कर्मचाऱ्यांचं काय. शिवाय मध्ये वाल्मिक कराड ज्या बीड जिल्हा कारागृहात आहे, त्या बीड जिल्हा कारागृहात त्यामध्ये त्याला VIP ट्रीटमेंट दिली जात होती, वेगवेगळे साहित्य त्याला पुरवलं जात होतं, VCच्या नावाखाली ते फोन कॉल्स त्याला येत होते, त्याला कोणीतरी भेटत होतं, जेवण खावण त्याची सगळी बर्दास्त राखली जात होती. तर त्या जेल पोलीस प्रशासनावर देखील काही कारवाई केली जाणार का, याचा देखील अजूनही कुठेच पुढे काही पुरावा किंवा त्यानुसार काही कारवाई केली गेलेली अशी समोर आलेली नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खरं तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच पहिली सुनावणी देखील झाली. ही सुनावणी झाल्यानंतर आता दुसरी तारीख देखील जवळ आलेली आहे, 26 मार्च. 12 मार्चला पहिली सुनावणी पार पडली आणि त्यानंतर खरं म्हणजे 14 मार्चला नको ते दृश्य आपण महाराष्ट्रात देखील पाहिलं, त्याच्यावर देखील बऱ्याच जणांनी, प्रसार माध्यमांनी खरं म्हणजे टीकेची झोड उठवली. अंजली दमानिया आणखी विरोधकांनी त्याच्यावर देखील टीकेची झोड उठवलेली आहे की हा जो खटला ज्या न्यायालयात चालू आहे त्याच न्यायालयाचे दस्तूरखुद्द न्यायाधीश न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांच्या सोबत याच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा संशय असणारे आणि त्यांना सह आरोपी करा अशी मागणी होत असलेले PI प्रशांत महाजन जे सक्तीच्या रजेवर आहेत आणि PSI राजेश पाटील जे सस्पेंड आहेत, हे दोघं होळी खेळताना दिसले, होळीचे रंग एकमेकांवर उधळताना दिसले, एकमेकांची धुळवड खेळताना दिसले. त्यामुळे त्या संदर्भात देखील पोलीस काही कारवाई करणार आहेत का, चौकशी करणार आहेत का, याचं देखील काही पुढे झालेलं नाहीये. त्यामुळे आता तृप्ती देसाईंनी जे पुरावे दिलेत ते पुरावे नुसतेच जवळ घेऊन ठेवू नका, तर त्या पुराव्यानुसार प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर काय काय गुन्हे दाखल आहेत त्या संदर्भामध्ये किंवा ते काय काय करतायत उद्योग, त्याची चौकशी करा, गोपनीय चौकशी करा, शहानिशा करा आणि त्यानुसार त्या पोलिसांवर कारवाई करणं गरजेचं आहे. खरं तर एकंदरीतच या सगळ्या बाबतीत जर आता म्हटलं तर तृप्ती देसाई यांनी एक मोठी खळबळ उडून दिली होती 27 जानेवारीला 26 जणांची यादी जाहीर करून, पण आज तर त्यांनी त्यांच्या विरोधात थेट आरोप म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांच्या विरोधातले पुरावे सादर केले. आता एवढे सगळे पुरावे जर या सगळ्या आरोपींविरोधात, या पोलिसांविरोधात सादर झाले असतील तर नेमकं या पोलिसांना आता नेमकी काय त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे, नवनीत कावत नेमकी काय ऍक्शन घेणार आहेत त्याच्यावर, आणि हे एवढं सगळं जे आता आपण पाहतोय, जी 26 नावं तृप्ती देसाई यांनी घेतली होती त्यांच्या विरोधात एक एक बारीक सारीक, मग अगदी पेनड्राईव्ह मध्ये पुरावे असतील, व्हिडिओ असतील, ऑडिओ क्लिप्स असतील किंवा आणखी काही फोटोग्राफ्स असतील, शिवाय लेखी स्वरूपातलं काही असेल, एवढं सगळं सादर केलेलं आहे. तर आता याच्यावर कारवाई काय होणार आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तिकडे सहआरोपी करा अशी जेव्हा मागणी मस्साजोग ग्रामस्थ, धनंजय देशमुख कुटुंबीय आणि इतर विरोधकांकडून देखील केली जात होती, त्यामध्ये देखील बऱ्याच पोलिसांची नावं आहेत. त्यामध्ये जी काही 10 जणांना आरोपी करा असं म्हटलं गेलेलं आहे या सगळ्या प्रकरणात, त्यात 6 जण अशी आहेत जे पोलीस आहेत. मग यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई झाली त्यांची देखील नावं याच्यामध्ये आलेली आहेत. मग उदाहरणार्थ प्रशांत महाजन जे आहेत किंवा राजेश पाटील, ही 2 नावं तर या 26 जणांमध्ये नाहीच आहेत तृप्ती देसाईंच्या, म्हणजे ही नावं वेगळीच. त्यामुळं जे काही वाल्मिक करार संदर्भामध्ये त्याच्या मर्जीतले अधिकारी पोलीस कर्मचारी कोण आहेत हे जे सुरेश धस म्हणतायत ते अगदी खरं आहे. त्यांनी एक उदाहरण पण दिलं होतं की एक पोलीस कर्मचारी असा आहे की जो या ठिकाणी वर्षाच्या शेवटी कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यात जातो आणि वर्ष संपलं की पुन्हा बीड जिल्ह्यात रिटर्न येतो. हे एवढं सगळं कसं काय घडू शकतं, म्हणजे कुणाचं तरी पॉलिटिकल कनेक्शन आहे, राजकीय वरदहस्त आहे, मोठ्या बड्या अधिकाऱ्यांचं त्यांना अभय आहे आणि यामुळे ते सगळं घडतंय का, या सगळ्याच गोष्टींची चौकशी आणि शहानिशा आता होणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही जितके काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर खरं म्हणजे या पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे, अत्यंत चुकीचं काम करून ठेवलेलं आहे. 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार ह्या सगळ्या आरोपींवर खरं म्हणजे गुन्हा दाखल झाला असता आणि ते आत गेले असते, कोठडीत गेले असते. आणि जर ते आत गेले असते तर
9 डिसेंबरची ही घटना घडलीच नसती. पण त्याच वेळी या आरोपींना मोकळं रान सोडून देण्यात आलं. तिथं खरी म्हणजे पोलिसांची चूक होती. 29 नोव्हेंबरला जेव्हा सुनील केंदू शिंदे जे आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, त्यांना देखील जेव्हा धमकी आली, वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवर त्यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. शिवाय सुदर्शन घुले देखील प्रत्यक्षात आवाजा कंपनीत त्या दिवशी सुनील केंदू शिंदे यांना भेटून त्यांना खंडणी संदर्भात धमकी देऊन आला होता. आणि ती फिर्याद देखील जर केज पोलीस ठाण्यात नोंदवली गेली असती तर 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या दोन्हीही गुन्ह्यांच्या फिर्यादी जर दाखल झाल्या असत्या तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. त्यांच्या आतापर्यंतच्या ज्या काही आपण जे सगळं पाहिलेलं आहे त्यांच्यावर जे हाल करून मारला, अत्यंत निर्घृण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली, ते सगळं महाराष्ट्राला पाहावं लागलं नसतं. पण झालं असं की या आरोपींनाच मोकळीक देणारे पोलीस, या आरोपींनाच सूट देणारे पोलीस, या आरोपींनाच फरार असताना देखील बाहेर सोडणारे पोलीस आणि यांच्यामुळेच खरं म्हणजे या हत्येला घडवून आणण्यामध्ये या सगळ्यांना यश. कारण की वाल्मिक कराड, विष्णू चाटेची ही टोळी सगळी या पोलिसांशी संबंधित होती. खर तर यांची मैत्रीच होती अशी परिस्थिती आहे. कारण राजेश पाटील जो निलंबित PSI आहे तो 8 नोव्हेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी, 8 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी केज मधील एका हॉटेलमध्ये चहा पीत बसला सुदर्शन घुले सोबत. 29 नोव्हेंबरला या वाल्मिक कराडच्या गँग सोबत सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतोय. तो प्रशांत महाजन जो PI आहे तो स्वतः त्या केज पोलीस ठाण्यात हजर असताना देखील 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करून घेत नाहीये. आणि हाईट म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, हत्या झाली. त्या दिवशी अपहरण झाल्यानंतर जी तातडीची फिर्याद नोंदवून घ्यायला पाहिजे ती फिर्याद देखील नोंदवून घेतली गेली नाही. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे, पोलिसांनी इथं कच खाल्लेली आहे, पोलिसांनी माती खाल्लेली आहे. आणि यामुळेच हे प्रकरण आणखी पुढे वाढत गेलं. शेवटी संतोष देशमुखांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळं जितके काही यामध्ये पोलीस कुसूरवार आहेत, दोषी आहेत, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी विरोधक, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मस्सा जो ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने केली आहे. पण अजून देखील ना त्या प्रशांत महाजनवर कारवाई झाली, ना राजेश पाटलांवर कारवाई झाली. उलट हे दोघेही 14 मार्चला दस्तूर खुद्द न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबतच धुळवड साजरी करतायत. त्यामुळे बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय या संदर्भातलं साधं स्टेटमेंट तरी नवनीत कावत यांनी द्यायचं होतं, एखाद्या बड्या अधिकाऱ्याने स्टेटमेंट द्यायचं होतं, कुठल्या तरी मंत्र्यानं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं. पण एकही स्टेटमेंट या संदर्भामध्ये आलं नाही. त्यामुळं प्रॉब्लेम हाच आहे की आता तृप्ती देसाई यांनी भले या ठिकाणी या स्पेशल 26 जे कोण पोलीस अधिकारी कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत त्यांच्या विरोधात भले पुरावे दिले असतील तरी त्यांच्या विरोधात कारवाई होणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का, त्यांची चौकशी होणार का, त्यांना बीड जिल्ह्यातून बाहेर काढणार का, त्यांना निलंबित करणार का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. आता सगळ्या अपेक्षा आहेत त्या नवनीत कावत यांच्याकडून. कारण तेच एकमेव त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्या सोबत आता जे कोण काम करतायत त्या सगळ्यांनी मात्र या प्रकरणाकडे लक्ष द्यायला हवं. आणि तृप्ती देसाईंनी जे काही पॅकबंद असे पुरावे दिलेले आहेत त्यातून आता कुणाचा कच्चा चिट्टा बाहेर पडतोय आणि कुणाला घरी जावं लागतंय या प्रश्नांची उत्तरं लवकरच कळून येणार आहेत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली.